नाव नंबर सांगायचं नाही आहे, कारण मग ते जरा विचित्र प्रकार होईल. फक्त बघा की ह्या गाडीचं इंजिन काम केलं आहे, 30-35 हजार खर्च केला, प्रॉपलर शाफ्ट बदलला, भरपूर काय काय काम केलं, तरीही गाडी हमिंग करत होती. ॲक्सेलची बेरिंग बदलली तरीही गाडी हमिंग करत होती. शेवटला गेअरबॉक्स बदलायचं ठरलं आहे, गेअरबॉक्स बदलायचं ठरलं आहे. आता पुढची गोष्ट लक्ष देऊ नये का. व्हिडिओ बनवायचा काही माझा मूड नव्हताच या विषयावर तरी, पण काल एक प्रसंग असा घडला माझ्यासोबत, माझ्यासमोर, की मला वाटलं की आपण नक्कीच याच्यावरती मत मांडलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे, लोकांना कळवलं पाहिजे. मला एक फोन आला होता परवा दिवशी की मला व्हॅनचा गेअरबॉक्स पाहिजे. मी म्हटलं 3-3.5 हजाराला गेअरबॉक्स मिळून जाईल. मी म्हटलं का बदलताय तुम्ही, काय गेअर सटकतोय, काय आवाज येतोय, नाही हमिंग करते गाडी. मी म्हटलं घेऊन या माझ्याकडं, मी ट्रायल घेतो. मग काल ते माझ्याकडे आले, त्यांनी मला सांगितलं आणि मी ट्रायलला बसलो आणि मी गाडी चालवताना त्यांना म्हटलं हा गेअरबॉक्सचा आवाज नाही आहे, हा डिप्रेशनचा आवाज आहे. अक्षरशः त्या युवकाच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं. अक्षरशः त्याचं मन एवढं भरून आलं आणि तो रडायला लागला. आणि मला एवढं वाईट वाटलं, खरोखर वाईट वाटलं मला. मी काय करू शकतो, मी त्यांना धीर देऊ शकतो. मी म्हटलं घाबरू नका, काही होत नसते, आयुष्य आहे, हे असं चालणार. आपण आपल्या जी संकट येतात ना त्यांना फार मोठं समजायचं नाही. आपण मोठे आहोत आणि माझ्याकडून जे काही हेल्प असेल तुला मी करणार. मला म्हटले अक्षरशः आई वडील आजारी आहेत, बायकोचे दागिने ठेवून गाडीचं काम केले आणि गाडी वारंवार बंद पडल्यामुळे माझी 6 मुलं जी शाळेत सोडतो तो ती कॅन्सल झाली. आता हा भाग झाला भावनेचा. आता पुढचा भाग याच्या पुढे आहे. कामं सर्व लोक करतात, पण काम करताना कुठल्या गाडीला कितपत खर्च करावा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आवाज इथं होता या डिप्रेशनमध्ये, पिनियन आणि क्राऊन पूर्ण खराब झाले, त्याच्यामध्ये आवाज आहे, त्यामुळे हमिंग करते. मग आपण गेअरबॉक्स बदलावा का, मग आपण प्रॉपलर शाफ्ट बदलावा का. बघा, लोक सगळीच गाडीवाली श्रीमंत नसतात. काही लोकांचं पोट हातावर असते. सगळ्याकडेच पैसे असतात काय भाई. काही लोक तर की नाही सर्वस्व लावून एखादा धंदा चालू करतात. आणि आपली मराठी पोरं तर आता व्यवसायात उतरायला लागलीत. जर आपल्याला समजत नसेल तर एखाद्याला विचारणे कधीही चुकीचं नाही आहे. आणि मीही कधी मला काही कळलं नाही तर मी ज्यांच्यासोबत काम करतो ते मित्र असतील, माझ्या हाताखालचे असतील, माझ्या वरचे असतील, चर्चा करतो, प्रॉब्लेम शोधतो, नाही जमलं तर सांगतो, होणार नाही आहे दुसरीकडे दाखवा. पण लोकांचे पैसे फुकट घालवणे चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्या भावासाठी माझा हा मेसेज आहे. त्याचं नाव मी सांगितलेलं नाही आहे, पण त्याच्यासाठी मेसेज आहे. संकटं सर्वांना आहेत. अंबानीला संकटं अंबानीच्या हिशोबाने येतात आणि गरिबाला संकटं गरिबाच्या हिशोबाने येतात. आपण संकटांशी लढलं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. संकटं डोंगरावडी मोठी वाटतात, खरं ती एकदम छोटीशी असतात. फक्त आपण डोंगर चढलो की मग डोंगरही बारका वाटू लागतो. बघा, अशी परिस्थिती आहे. काम करून घेतानाही आपल्याला थोडंसं ज्ञान असलंच पाहिजे. आणि जर ज्ञान नसेल तर मग आपले पैसे जातात. आता त्याची व्हॅन मी करून देतो आहे आणि त्यांना सांगितले की जोपर्यंत मी इथं आहे तोपर्यंत तू 1-2 महिन्यातून एकदा येत जा, गाडी चेक करत जा. माझ्याकडून जे होईल ते मी करेन, पण आपल्या भावाचा तो व्यवसाय टिकला पाहिजे. आणि जर गाडीमुळं शाळेची मुलं तुटत असतील तर ती गाडी 100% आपण चांगली केलीच पाहिजे. बरं, काल ते आणि ह्या गाडीला कंटाळून दुसरी गाडी घ्यायला चालले होते आणि काहीतरी कर्ज करून. मी म्हटलं अजिबात घेऊ नका, हीच गाडी चालवायची आपण आणि ह्याच गाडीने लोकांना सेवा द्यायची. चला, असेच व्हिडिओ मी पोस्ट करत असतो यूट्यूब चॅनलवरती, फेसबुकवरती. आवडले तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि नेहमीच आपली मराठी मुलं, मराठी माणसं कशी मोठी होतील याच्यावर थोडंसं लक्ष द्या.